तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग या ठिकाणी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील जयस्वाल कुटुंबाचा जो आहे तो या ठिकाणी हेलिकॉप्टर क्रॅशमुळे दुःखद अशा पद्धतीचं निधन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते आता या ठिकाणी जमायला जे ते सुरुवात झालेली आहे। संपूर्ण कुटुंब जे आहे ते 10 तारखेला वणी येथून केदारनाथ दर्शनासाठी गेलं होतं आणि आज सकाळी दर्शन झाल्यानंतर परतीचा प्रवास करत असताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। त्यांचे नातेवाईक कुटुंबीय या ठिकाणी आहेत। तुम्हाला नेमकी घटना कधी कळली आणि काय कशी माहिती होती? माझे दुसरे जावई आहे, त्यांचा 7 वाजता फोन आला का पहिला हेलिकॉप्टर मी आलो आहे, दुसरा हेलिकॉप्टर आतापर्यंत पोहोचला नाही, कुठंतरी मिसिंग आहे असं त्यांनी सांगितलं। त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं का तिथं आपलं एक कंप्लीट करा, ते कंप्लीट करून तिथं माहिती घ्या। त्याच्यानंतर 8-8:30 वाजतामध्ये माहिती भेटली आहे। तसा विषय हा झाला आहे, ते हवामान बरोबर नव्हता यामुळे ते स्फोट झाला म्हणून असं माहिती पडली होती। कोण कोण हे सगळे या प्रवासासाठी गेले होते आणि तुमचं त्यांचं काय नेमकं नातं? मी शरदाचा काका आहे आणि त्या गुडियाचा काका आहे, दोन्ही माझी भाऊची मुली आहे। हे दोन्ही 10 तारखेला गेले होते इथून, तर मग असं घटना हे पडली आहे। त्यांच्या कुटुंबातली आणखी काही सदस्य त्या प्रवासात होते का आणि बाकी कोणी? नाही, हे 5 जण गेले होते, दोन्ही साडभाऊ म्हणून, दोन्ही म्हणजे दोन्ही बहिणी लहान मोठी आणि दोन्ही जावाई, हे 5 जण गेले होते। एक हेलिकॉप्टरमध्ये 3 जण, दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये 2 जण। तर दोघांचं वर जाऊन ते आले, हा दुसरा हेलिकॉप्टर पोहोचला नव्हता म्हणून त्यांचा फोन आला, असं ते दुर्घटना झाली होती। कोण कोण त्यांच्या कुटुंबात आहे? त्यांच्या कुटुंबात 2 मुलं आहेत, 2 मुलं आहे यांची। वणी शहराच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे राजकुमार जयस्वाल होते। आपल्यासोबत मनसेचे नेते राजू उंबरकर आहेत, त्यांच्याशी निकट संबंध जे आहेत त्याच्याशी होते। बऱ्याच कार्यक्रमात तुम्ही सोबत काम केलेलं, सोबत राहिलेलं आहे, काय नेमकं या संपूर्ण घटनेचं? एक तर राजू जयस्वाल हा आमच्या परिवारातलाच एक सदस्य म्हणायला काही हरकत नाही। 10 तारखेला धार्मिक वृत्ती असल्यामुळे दरवेळेस महिन्यातून एकदा तरी तो दर्शनाला कुठेतरी जायचा जोडीने। यावेळेस गेला आणि तो परत आला नाही, ही बातमी सकाळी आली। आणखीनही विश्वास बसत नाही, एवढी दुःखद बातमी वणीकर जनतेच्या कानावर आली। संपूर्ण शहर हळहळ करते आहे। संपूर्ण शहरात एक शांत झाल्यासारखं वातावरण या शहरात झालेलं आहे, कारण तो तसा मनमिळावू होता या शहरामध्ये। शहरासाठी इतर कार्यक्रमातही हजर राहायचा आणि स्वतः युवा उद्योजक होता। स्वतःनी एवढं मोठं एम्पायर त्यांनी स्वतः उभं केलेलं होतं, ही गर्वाची गोष्ट आहे। हे जर घर आपण पाहत असाल, ही जर बिल्डिंग पाहत असाल, तर मागच्या वेळेस एक कार्यक्रम केला होता आणि ते महाराज त्याच्या घरात राहावेत म्हणून त्यांनी हे एवढं अवाढव्य घर बांधलं। अशा प्रकारची वृत्ती त्याची होती, परंतु काळाला वेगळंच मान्य होतं। आता त्याच्या पाठीमागे त्याचा एक लहान मुलगा जो 1ल्या वर्गात आहे, दुसरा मुलगा तो आहे 5व्या वर्गात आणि मुलगी जी त्याच्या कडेवर होती त्यांच्यासोबत गेलेली होती। आज ते तिघेही जण, श्रद्धा आणि राजू आणि ती मुलगी काशी, हे तिघेही जण या जगाचा त्यांनी निरोप घेतलेला आहे। तिथं तपासणी चालू आहे, DNA टेस्ट वगैरे झाल्यावर ते मृतदेह हातात मिळतील। निश्चित या संपूर्ण दुर्घटनेनंतर वणीवर शोककळा जी आहे ती या ठिकाणी पसरलेली आहे। वणीच्या धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या राजकुमार जयस्वाल यांनी या संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातल्यानंतर आज संपूर्ण परिसरात जे आहे ते एक प्रकारे शोकाकुल वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, वणी, यवतमाळ। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।